गेल्या काही दिवसापासून किरीट सोमय्या हे मालेगावमध्ये येत असताना मालेगाव शहरामध्ये कुठेतरी बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले प्रमाणपत्र वाटप करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केले। त्या पार्श्वभूमीवरती किरीट सोमय्या यांच्या मागणीनुसार तत्कालीन तहसीलदार यांना देखील नेमणूक केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आजचा जो दौरा आहे या कुठेतरी मालेगाव शहरातील मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने या किरीट सोमय्या यांचा आज दौऱ्याला निषेध केला आहे। काळे तोंडाला कपडा बांधत काळा त्यांना निषेध व्यक्त केला आणि त्या पार्श्वभूमीवरती डिफेन्स कमिटीमधले माजी आमदार यांच्यासह जनता दलाचे काही अधिकारी समाजवादी पार्टीचे काही अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मालेगाव शहरामधील या विरोधाला आज कुठेतरी वेगळं वळण आणि किरीट सोमय्या यांचा तीव्र विरोध या ठिकाणी व्यक्त होतात। आपण आपल्यासोबत बोलण्यासाठी या आंदोलनात सहभागी झालेले माजी आमदार आसिफ शेख आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करू। नेमकं क्या हो रहा किरीट सोमय्या को क्यों विरोध कर रहे हैं आप? किरीट सोमय्या मालेगांव शहर को बदनाम करे। मालेगांव शहर के अंदर रोहिंग्या बांग्लादेशी मुसलमानों ने घुसपैठी की है, खोटे कागज पत्र तैयार किए, दाखले तैयार किए, ऐसा ठीक है, उनका आरोप है, उनको अधिकार है। जब राज्य सरकार ने एसआईटी का गठन कर दिया, एसआईटी ने अपनी चौकसी शुरू कर दी है, तो उसको काम करने दो एसआईटी को। लेकिन वहां से आकर, मुंबई से आकर, हर 8-15 दिन में आकर स्थानिक अधिकारियों पर दबाव बनाना, चाहे वो तहसील कार्यालय हो, पुलिस डिपार्टमेंट हो, महापालिका हो, उन पर दबाव बनाना और दबाव बनाकर कुछ गलत करवाना उनसे, ऐसा हमको शक है। आज क्या करने वाले? आज किरीट सोमय्या आने वाले, आज क्या निदर्शन कर रहे हैं और क्या आने के बाद क्या करेंगे आप? हमारा यही उद्देश्य है। आज का हमारा जो आंदोलन है, हमारा उद्देश्य है कि किरीट सोमय्या ने अब इसके अंदर इंटरफेयर नहीं करना चाहिए, एसआईटी को अपना काम करने दो। और जो सत्य है, दूध का दूध और पानी का पानी तो हो जाएगा, लेकिन ये जानबूझकर आकर मालेगांव को बदनाम करना, विशेष एक समाज को बदनाम करने का जो संयंत्र है, इसके लिए आज हमको आंदोलन करना पड़ा। धन्यवाद। ज्या पद्धतीने किरीट सोमय्या येऊन एसआयटीच्या चौकशी माध्यमामध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप या ठिकाणी माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे। त्यांनी त्यांचं काम करावं आणि किरीट सोमय्या यांनी मालेगावची बदनामी थांबवावं असं या डिफेन्स कमिटी मार्फत सांगण्यात आलं आहे। मनोहर शेवळे, TVN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।